श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. हर हर महादेव. आज मी तुला एका शिवभक्ताची ही शिवकथा सांगणार आहे, जे तुझं अंग अंग शहारून टाकेल आणि तुझ्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. ही कथा जर तू ऐकलीस तर असे बदल होतील की जे लोक तुझ्या दुःखावर हसले होते तेच आता तुझ्या पुढे पुढे करतील. महादेव स्वतः तुझ्या भाग्यातील दोष, संकटे, आजार, रोग, शत्रू, साडेसाती सर्व काही दूर करतील. त्यामुळे ही कथा अर्धवट सोडू नकोस. ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही आहे, ही कथा तुझे जीवन बदलेल. या कथेला सुरुवात करण्यापूर्वी हर हर महादेव नक्की टाईप करा. ज्या क्षणी ही कथा पूर्ण होईल त्या क्षणी तुमच्या जीवनात काहीतरी शुभ घडलेले असेल. ही कथा खूप वर्षापूर्वीची आहे, केदारनाथ येथील. त्या काळात केदारनाथचं दर्शन घेण्यासाठी खूप लांबून लांबून लोक जायचे. कोणी पायदळी जायचं, कोणी घोड्यानी, कोणी बैलगाडीने जायचे, पण गरीब लोक चालतच जात असत. त्या काळात अत्यंत गरीब असा एक शिवभक्त होता, ज्याला केदारनाथ येथील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं होतं. म्हणून तो पायदळीच यात्रा सुरू करतो. त्याला रस्ता माहिती नसल्यामुळे वाटेला भेटणाऱ्या लोकांना रस्ता विचारत विचारत पुढे जात होता. त्याच्या मनात फक्त ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याचा ध्यास होता. आता तो घरापासून खूप लांब आलेला आणि केदारनाथचं मंदिर देखील अजून खूप दूर होतं. त्याला मागून जेवढे खायला मिळत असे तेवढेच खाऊन तो पुढे चालत राहत होता. 2 महिन्यांच्या प्रवासाचा थकवा, उपासमार आणि शेवटी तो केदारनाथला पोहोचतो. आणि तिथे पोहोचल्यानंतर काय होतं, त्याने पाहिलं की बर्फ पडायला सुरुवात झाली आहे. मंदिरं बंद करून पुजारी देखील घरी जाण्याची तयारी करत होते. ते पाहून तो भक्त पुजाऱ्याजवळ गेला आणि म्हणाला, पुजारीजी, मला एकदाच महादेवाचं दर्शन करू द्या. मी खूप लांबून कष्टाने इथपर्यंत चालत आलो आहे, माझ्यावर कृपा करा. पण पुजारी म्हणाले, हे पुत्रा, आता मंदिराचे पट बंद झाले आहेत आणि हे आता 6 महिन्यानंतरच उघडले जातील, त्यामुळे तू आता 6 महिन्यानेच ये. हे ऐकून त्या भक्ताचे मन निराश झाले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मनात खूप दुःख झालं. इतक्या मेहनतीने इथपर्यंत पोहोचलो आणि दर्शन मिळणार नाही. त्याने परत पुजाऱ्याला विनंती केली, पण पुजारी तयार झाले नाहीत. ते म्हणाले, एकतर घरी जा किंवा इथे थांब. तो भक्त 6 महिने तिथेच राहण्याचा निश्चय करतो. पुजारी त्याची समजूत काढतात. बाळा, या बर्फात 1 दिवस राहणे देखील कठीण आहे, तू घरी जा. पण तो भक्त म्हणाला, मी दर्शन न घेता हलणार नाही, पाहिजे तर 6 महिने इथेच राहील. त्यानंतर पुजारी तिथून निघून गेले. पण तो शिवभक्त मंदिराच्या बाहेरच बसून राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि अश्रूसोबत तो महादेवाचे नामस्मरण करत होता. थंडी खूप वाढली होती. आजूबाजूला कोणीच नव्हते. होती तर फक्त थंडी, बर्फ आणि त्या भक्ताची प्रार्थना. 2 दिवस झाले. खूप जास्त शिवाची भक्ती करत होता तो. आणि त्या रात्री तिथे अघोरी बाबा प्रकट झाले. अंगावर राख फासलेली, केस विस्कटलेली, डोळे लाल भडक. ते थेट त्या भक्ताजवळ आले आणि म्हणाले, अरे बाळा, या हिमालयात तू काय करतोयस? इथे कोणीच नाही. त्यावर शिवभक्त म्हणाला, बाबा, मी महादेवाच्या दर्शनासाठी आलो आहे. 2 महिने सलग चालल्यानंतर इथे पोहोचलो. पण इथे आलो आणि मंदिराचे पट बंद झाले होते. पुजाऱ्यांना मी विनंती केली, पण त्यांनी मला नकार दिला दर्शनासाठी. आणि मी ठरवलं, दर्शन घेतल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही. अघोरी बाबा त्याच्याकडे बघून म्हणाले, अरे बाळा, असल्या थंडीमध्ये लोक 2-2 पांघरून घेऊन झोपतात आणि तू इथे बर्फात बसलायस. मी तुला सल्ला देतो, तू घरी जा व परत 6 महिन्याने ये. त्यावर शिवभक्त म्हणाला, साधू महाराज, माझे मन मानत नाही. मी महादेवाचे दर्शन घ्यायचे ठरवले आहे. त्यांनी मला इथे बोलावले म्हणूनच मी इथे आलो आहे आणि आता दर्शन झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. माझे प्राण गेले तरी चालतील. अघोरी बाबा हसले, म्हणाले, तुझ्यासारखे भक्त खूप कमी पाहायला मिळतात. त्यांनी शिवभक्ताला आशीर्वाद दिला आणि त्यावेळी एक वेगळंच चित्र निर्माण झालं. अचानक वातावरण बदललं. थंडी कमी झाली. वाऱ्याचा जोर देखील कमी झाला. शिवभक्त आश्चर्यचकित झाला. अघोरी बाबा हळूहळू अदृश्य होऊन त्यांच्या जागी साक्षात महादेव प्रकट झाले. शिवभक्त आश्चर्यचकित झाला आणि महादेवाला त्याने लोटांगण घातले.
भगवान शंकरांना तो म्हणाला, हे महादेवा, खरंच तुम्ही माझ्या समोर आहात की हे माझे स्वप्न आहे? महादेव हसून म्हणाले, हे भक्ता, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. तुझी निष्ठा, आत्मविश्वास पाहून मी स्वतः तुझ्या दर्शनासाठी आलो आहे. तुझ्या श्रद्धेमुळे मी स्वतः तुला दर्शन देण्यासाठी इथे आलो आहे. आता तुझी यात्रा सफल झाली. व त्या क्षणी तिथे एक प्रकाश झाला. आकाशात घंटा वाजू लागल्या. मंदिरातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला. शिवभक्ताने महादेवांना परत वाकून वंदन केले. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याला वाटले त्याचे जीवन सफल झाले. त्यानंतर 6 महिने त्याने महादेवाच्या भक्तीमध्ये मंदिरात घालवले. 6 महिने झाल्यानंतर पुजारी पुन्हा मंदिरात आले. ते सर्व तयारी करून मंदिर उघडण्यासाठी आले होते आणि तिथे आल्यावर त्यांनी जे दृश्य पाहिले ते पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. मंदिराच्या गर्भगृहात प्रसाद ठेवलेल्या मूर्तीचा जलाभिषेक, बेलपत्र, फुले, पूजा सगळी झालेली. त्यांना तिथे तो गरीब भक्त देखील दिसला. ते आश्चर्यचकित झाले व गावात गेले. त्यांनी सर्वांना बोलावून आणले. सर्व भाविक, स्थानिक लोक त्या भक्ताला पाहू लागले. तो शिवभक्त शांतपणे ध्यानमग्न स्थितीत बसलेला होता. डोळे मिटलेले, चेहऱ्यावर शांती, जणू समाधीत गेला होता. त्याच्याजवळ महादेवाचा तेजस्वी प्रकाश होता. सर्वजण नतमस्तक झाले. त्याने डोळे उघडले आणि म्हणाला, आता माझे जीवन सफल झाले. महादेवांनी स्वतः मला दर्शन दिले व त्यानंतर तो आपल्या गावाकडे परत गेला. भक्तांनो, आजही केदारनाथ मंदिरात ती जागा दाखवली जाते जिथे तो बसला होता. तुमच्या आयुष्यात देखील अशीच शिवकृपा होवो असे तुम्हाला वाटत असेल तर हर हर महादेव शिवशंकर नक्की टाईप करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.